हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलानी किचनमध्ये। कारल्याची भाजी ही चवीला कडू असली तरीही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते। आज आपण पाहणार आहोत की अजिबात कडू न लागणारी अशी अतिशय चवदार कारल्याची भाजी कशी बनवायची। जर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवली तर कारले न खाणारे सुद्धा आवडीने खातील। ही रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट बनणारी आहे। चला तर मी इथे 1 पाव कारले घेतलेले आहेत आणि ते कारले अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत। इतपतच जाड ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे गोल गोल कापून घ्यायचे आणि त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत, काढून टाकायच्या आहेत। बघू शकतात तर कारले इथे कट करून झालेले आहेत आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता या कारल्यांना धुवून घ्यायचं आहे। यामध्ये जर का बारीक कवळ्या बिया असल्या तर त्या तशाच ठेवायच्या, छान लागतात त्या सुद्धा। आणि भाजीसाठी लागणारं काही साहित्य आहे। 3 कांदे घेतलेले आहेत, थोडा लसूण आहे, 3 कांदे, चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच जिरे, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच प्रवीण मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे हा। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले होते, ते मी इथे भाजून घेतलेले आहे आणि आता या शेंगदाण्यांना खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे। आणि हिरवा कोथिंबीर घेतलेला आहे भरपूर। कारले इथे आपल्याला वाफवायला ठेवायचे आहे आणि ही प्रोसेस मी रात्रीच करून ठेवत आहे। बघू शकता इथे कवळ्या कवळ्या बिया सुद्धा आहे कारल्याच्या। कारले इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता कढई तापवायला ठेवली। कढईमध्ये 2 ते 3 उकळी तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये हळद ॲड करायची आहे आणि हळद अशी छान परतून घ्यायची। हळद छान परतली की त्यामध्ये आपल्याला कारले, धुतलेले कारले सोडून द्यायचे आहेत। आता या कारल्याला छान असं परतून घ्यायचं आणि यामध्ये चवीप्रमाणे आता मीठ पण टाकून घ्यायचं आहे। भाजीला लागेल इतपत सगळं मीठ मी इथेच टाकत आहे आणि मीठ सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता रात्रीच कारले वाफवून ठेवले की ते सकाळच्या टायमाला नरम पडतात आणि चवीला छान लागतात। आता मंद आचेवरती याला साधारणतः या कारल्यांना वाफवायसाठी अर्धा तास तरी लागतो। तर अशा प्रकारे सगळी एक लेयर करायची आहे आणि एका साईडने हे 5 मिनिटं तरी म्हणजे खालच्या साईडने लाल होईपर्यंत होऊ द्यायचे आहे। बघू शकतात तर 5 मिनिटानंतर इथे छान असा लालसर खालच्या साईडने कलर आलेला आहे। आता आपण चेक करून बघूया। बघू शकतात तर इथे हलका हलका कलर याला आलेला आहे। त्यानंतर थोडं होऊ दिलं आणि एक साईड इथे आता छान अशी लालसर झालेली आहे, दाखवते मी। बघा तर एका साईडने छान अशी लालसर कारले जे आहेत ते वाफवले गेलेले आहेत। हा कलर पिवळा आहे आणि हा कलर लाल आहे, दोन्हीमध्ये डिफरन्स दिसतो। कारले कडू न व्हावे यासाठी खास टिप्स आहे की कारले जेव्हा वाफवतो त्यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाहीये। कारले बिना झाकणाचेच आपल्याला वाफवून घ्यायचे आहे आणि आलटून पलटून दुसरी साईड जी आहे ती दुसरी लेयर उलटी पाडायची आहे, ज्या साईडने झालेली नाही त्या साईडने। बघू शकता अशा प्रकारे आणखी परत ठेवायचे आहे आणि 2 ते 3 वेळेस असंच करत अशा प्रकारे लालसर खमंग आणि लालसर अशी इथे परतून घ्यायचे आहेत। आता कारले जे आहेत ते इथे आपले वाफवले गेलेले आहेत। आता याला आपण झाकण ठेवून देऊया। हे जे कारले आहेत ते एकदम 0 फ्लेमवरतीच वाफवलेले आहेत आणि रात्रभर मी हे कारले कढईमध्येच ठेवणार आहे। उन्हाळा जर का असला तर तुम्ही काढून फ्रीजमध्ये ठेवू शकतात। आणि आता सकाळची वेळ आहे, बघू शकता सकाळच्या टायमाला हे जे कारले आहेत ते एकदम नरम पडलेले आहेत, छान असे शिजलेले आहे, कलरही छान आलेला आहे आणि व्यवस्थित असे आपल्याला जसे पाहिजेत तसे नरम झालेले आहेत। आता शेंगदाण्याचा कूट मी खलबत्त्यामध्ये जाड असा कुटून घेतलेला आहे आणि वरचे जे छिलके आहेत ते आपल्याला फटकून घ्यायचे आहेत। बघू शकता जे वरचे छिलके आहेत ते फटकल्याने समोर येतात आणि शेंगदाणे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे। इतपतच जाड ठेवायचे आहे। त्याच कढईमध्ये कारले काढून घेतले की उरलेलं तेल आणि एक ते 1.5 उकळी तेल आणखी शिल्लक टाकायचं। त्यामध्ये जिरं टाकायचं। जिरं छान तडतडलं की लसूण जो आहे तो कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये, तोही जाड जाड आहे, लालसर झाला की त्यामध्ये
2 ते 3 कांदे, कांद्याचा वापर इथे जास्त केलेला आहे मी. आणि ते कांदेसुद्धा आपल्याला लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. न खाणारे सुद्धा या कारल्याच्या भाजीला खूप आवडीने खातात आणि अजिबात कडू होत नाही. फक्त आपण जेव्हा कारले वाफवतो तेव्हा त्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे. आता तेल कांदे साईडने करून घ्यायचे. त्यामध्ये तिखट आणि प्रवीण मसाला टाकून घ्यायचा आहे. कांदे छान परतले गेले. आता हा जो मसाला आहे तो कांद्यामध्ये आणखी परत परतून घ्यायचा आहे. थोडं तेल कमी वाटलं म्हणून मी आणखी परत ॲड केलं. जास्त तेल टाकलं तर जास्त तेलकट होते भाजी, कारण आपण कारले जे आहेत ते अगोदर तेलामध्ये परतलेले होते, वाफवलेले होते. आता छान कांदा लसूण वगैरे छान परतल्या गेलं. हे वाफवलेले जे कारले आहेत ते त्याच्यामध्ये सोडून द्यायचे. त्यामध्ये सुद्धा भरपूर तेल राहिलेलं आहे. आणि आता या मसाल्यामध्ये कारले जे आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत. आणि जाड शेंगदाण्याचा कूट आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे. तुम्ही जर का शेंगदाणे भाजलेले नसतील तर फोडणीमध्येही शेंगदाणे ते टाकून तुम्ही परतून घेऊ शकतात लालसर. आणि भरपूर असा कोथिंबीर इथे ॲड करायचा आहे. बघू शकतात भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे. अप्रतिम अशी ही भाजी लागते चवीला. आणि त्यावरती किंचितसं थोडंच मीठ इथे ॲड करायचं आहे, कारण भाजीला पुरेल इतपत मीठ अगोदर वापरलेलं होतं. इथे मसाले गेले भाजीमध्ये, त्यामुळे आपण थोडं मीठ आणखी परत टाकून घेऊया. आणि या भाजीला मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आणखी परत खालच्या साईडने 2 मिनटं आणि होऊ द्यायचं आहे. आलटून पलटून ही भाजी बघू शकतात. आणखी परत कांदा लसूण आणि शेंगदाणे आहे, जाड शेंगदाणे, ते सुद्धा आणखी परत लाल होतात. तर अशा प्रकारे बघू शकतात आपली कारल्याची भाजी इथे बनून तयार आहे. चमचमीत आणि झटपट बनणारी ही भाजी आहे. बघू शकता शेंगदाणे सुद्धा यामध्ये दिसत आहे, कारले, कांदा, भरपूर अशी कोथिंबीर. चला तर झटपट बनणारी कारल्याची भाजी आणि चवीला अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी इथे बनवून तयार आहे. तर अशाच खमंग आणि चमचमीत रेसिपीजसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीजसोबत. तोवर बाय.